आता तुझ्याही नावाने बनवून घेतोय. मी नसताना महत्त्वाचे निर्णय डॉक्युमेंट्सवर सह्या घ्यायला उपयोगी पडेल. त्याने जबाबदारी टाकली होती तोवर ठीक होतं, पण पॉवर ऑफ अटर्नी खूप मोठी गोष्ट होती तिच्यासाठी. पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावाने? तिने काहीतरी भयंकर ऐकल्यासारखं म्हटलं. हो, सोयीचं पडेल ना ते? आता दरवेळी काही लागलं तर मी जिथे असेल तिथून सही करायला तर नाही येऊ शकत ना. काम अडायला नको. अंबर भाऊजींच्या नावाने आहे तेवढी ठीक आहे ना, माझ्या नावाने कशाला? तिला अजूनही पटत नव्हतं. पॉवर ऑफ अटर्नी ही घरच्या विश्वासातल्या लोकांच्या नावाने केली जाते आणि तेच मी करतो आहे. मिळालं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर? आता यावर चर्चा नको, तो सौम्य दटावत म्हणाला. कारण परत कशाला, नको, काय गरज आहे वगैरे प्रश्न तिने विचारले असते. त्याच्या दृष्टीने तो तिचा अधिकार हक्क होता, पण तिने सहजासहजी स्वीकारलंच नसतं. वैभव पेपर्स पाठवेल त्यावर सही करायची फक्त. ठीक आहे, तिने मान डोलावली. आणि तुझं आवरलं असेल तर झोप आता. तिच्याने काम तसंही होणार नव्हतं. तिने लॅपटॉप बंद केला. तिने लॅपटॉप बंद केला. फाईल्स आवरून ठेवल्या. सोफ्यावर आडवी होणार तोच त्याने पुन्हा आवाज दिला. शाल्वी. ती उठून बसली. थँक्यू. कशासाठी? ज्या नात्यात कुठली शाश्वती नव्हती त्या नात्याला आपले 100% देण्यासाठी. ज्या प्रकारे तू आई बाबा, आजी, अंबर आणि या घराला आपलंसं करून घेतलंय, सगळ्या गोष्टी अगदी मनापासून निभावते आहे त्यासाठी. आपलंसं केलं म्हणताय ना, मग आपल्या माणसांसाठी काही करायला थँक्यू कशाला? उलट थँक्यू म्हणायचं झालं तर मी तुम्हाला म्हणायला हवं. तुमच्यामुळे मला एवढी प्रेम करणारी माणसं, हा परिवार भेटला. कदाचित माझा हक्क नसताना. शेवटचं वाक्य बोलताना तिने मान खाली घातली. हक्क आणि माणूस ज्याच्या वाटेला येतो तो त्याचाच असतो शाल्वी. मी तुला आधीही म्हणालो, नंदिनी माझा भूतकाळ होती, तू वर्तमान आणि भविष्य आहे आणि माझे शब्द कायम हेच असतील. सॉरी सागर सर, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण तरीही मनात एक हुरहुर राहते. असं वाटतं कुणाचा तरी हक्क, अधिकार हिरावला गेलाय माझ्याने, म्हणून ही तगमग असते. तिने खाली मान घालत म्हटलं. आवाज आणि डोळे दोन्ही ओले झाले होते. नंदिनीसाठी ना? हो. असं वाटतं की हे सगळं त्यांचं होतं, त्यांचा हक्काचं होतं आणि मी अशी अचानक. असं असणार होतं. काय असणार होतं त्यापेक्षा काय आहे आणि काय असेल हे जास्त महत्त्वाचं आहे शाल्वी. तुझ्याशी खोटं बोलणार नाही मी. आपलं नातं मी नेहमीच निभावणार होतो, पण एक कर्तव्य म्हणून. यात कितपत स्वतःला ओतू शकलो असतो हे नव्हतं माहिती. तुझ्यावर अन्यायही झाला असता हे नव्हतं माहिती. तुझ्यावर अन्यायही झाला असता. तो खरंच नव्हती वाट गवसत मला, पण नंदिनीने योग्य वाट दाखवली. डोळ्यासमोरचं हे धुकं हटवून डोलामय मनस्थितीत अटकलेल्या मला या निर्णयापर्यंत पोहोचवायला मदत केली तिने, आणि त्यासाठी मी नेहमीच तिचा ऋणी असेल. खूप मोठ्या मनाने तिने सगळं समजावून घेतलं. माझ्याही मनात सल असेलच जोवर ती तिच्या आयुष्यात पुढे जात नाही. सागर सर, भाऊ खोटं बोलला. डोळ्यांच्या कडाही ओल्या झालेल्या. शाल्वीच्या डोळ्यातही पाणी होतं. तुमचं मन कळतंय मला, पण तुम्ही नका काळजी करू सागर सर. नंदिनीताईसारख्या निर्मळ आणि मोठ्या मनाच्या व्यक्तीबरोबर देव चांगलाच न्याय करेल. त्यांच्या आयुष्यातून हरवलेल्या सुखाची भरपाई अगदी भरभरून करेल देव. कालचा विषय झाल्यावर खरं तर सागरला आज हा विषय नव्हता घ्यायचा, पण मनातलं शाल्वीला सांगायची इच्छा झाली. त्याचं मन ती समजून घेईल ही खात्री होतीच. तिच्या डोळ्यात पाहिलेल्या प्रेमाने हा विश्वास त्याला दिलेला. त्यानंतर काही क्षण शांतता गेली. आणखीन एक सांगायचं होतं. काय? म्हणून तिने त्याच्याकडे पाहिलं.
तू अवतीभोवती असलीस की ऑफिसमध्ये असल्याचा फील येतो मला. म्हणजे न समजून तिने विचारलं. तू हे जे सारखं सारखं सर सागर सर म्हणते ना त्यामुळे. त्याच्या बोलण्यावर दोघेही हसले. मला फक्त नावाने हाक मार असं सुचवायचं होतं त्याला, पण डायरेक्ट तो सांगू शकत नव्हता आणि एवढ्या लवकर तीही ते करू शकणार नव्हती. हो, पण वाट बघायची तयारी होती दोघांचीही, कारण आदर विश्वास यांच्या जोडीला संयमही होता यांच्या या नात्यात. ती झोपायला सोफ्यावर लेटली तर तो स्टडीकडे जायला कुठला. तुम्ही नाही झोपणार का? तुम्हीही थकले आहात, आराम करा न राहून तिने म्हटलं. उद्या काही ग्रामसभा आहेत, त्यातले मुद्दे एकदा नजरेखालून घालतो, त्यानंतर झोपेल मी. तू कर आराम. त्याने लाईट ऑफ केले आणि तो स्टडीमध्ये गेला. सकाळी सागरला जाग आली. डोळे किलकिले करून त्याने बाहेर पाहिलं तर मोरपंखी रंगाची साडी नेसलेली शाल्वी केस सुकवत बाल्कनीत उभी होती. सोबतच तिथल्या टेरेस गार्डनमधल्या हँगिंग पॉट्सला पाणी घालण्याचं कामही सुरू होतं तिचं. त्या साडीचा रंग तिच्या गोऱ्या त्वचेला कांतीवर उठून दिसत होता. कमरेपर्यंत रुळणारे अर्धवट ओले केस झटकण्याचं काम सुरू होतं. तर चेहऱ्यावर कुठलाच मेकअप नव्हता, पण एक प्रसन्नता होती, अंधाराच्या कुशीतून हळूहळू उमलणाऱ्या दिवसासारखी. कडावर होत होती. काही क्षण तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहतच राहिला. सकाळी झाडावर उमललेल्या कळीसारखी भासत होती ती. ती वळणार तोच त्याने डोळे बंद करून घेतले. तिच्या केसांच्या शॅम्पूचा मंद सुवास आणि हातातल्या बांगड्यांची किनकिन हळूहळू कमी होत गेली आणि शेवटी दाराचा आवाज आला. ती रूम बाहेर गेल्याचं समजताच त्याने डोळे उघडले. रूममधून बाहेर पडण्याआधी ती बेडजवळ आलेली. ते जवळून येणाऱ्या तिच्या केसांच्या शॅम्पूच्या सुगंधावरून कळलं त्याला. सागर सर, खूप खूप प्रेम करते मी तुमच्यावर. आयुष्यभर वाट बघायला तयार आहे तुमची, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ती मनातल्या मनात म्हणाली. त्यांचं मनापासून प्रामाणिक बोलणं तिच्या मनाला भावलं होतं. त्या दिवशी मुंबईला बंगल्यामध्ये त्याने सगळं मान्य केलं तिच्यासमोर. कुठलाही आडपडदा न ठेवता मन मोकळं केलं. त्या रात्रीही त्याने विचारलेला प्रश्न, तू सोडून जाऊ शकतेस मला? राहू शकशील माझ्याशिवाय? ओठाने नाही, पण तिच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याला उत्तर दिलेलं, मी नाही राहू शकणार तुमच्याशिवाय, कधीच नाही. आणि तिच्या त्या मूक उत्तरावर आलेला त्याचा प्रतिसाद, मला मनापासून हवं हे नातं. किती किती सुकून मिळत होता तिच्या जीवाला ते ऐकून. त्याचं नंदिनीवर असणारं प्रेम कळल्यानंतर कदाचित त्याच्या आयुष्यात, हृदयात आपल्याला कधीच जागा मिळणार नाही या विचाराने वेदना होत होत्या. हक्क म्हणून नव्हता हवा, एक छोटी जागा हवी होती त्याच्या मनात. नंदिनीविषयी वाटणारं सल सुद्धा दोघांनी एकमेकांना बोलून दाखवला. सागरला नंदिनी तिच्या आयुष्यात समोर जावी, ती सुखी व्हावी हे त्याचं मनापासून वाटणं. शाल्वीच्या मनातला त्याच्याविषयीचा आदर कैकपटीने वाढून गेला. प्रत्येक नात्याचा पाया हा प्रामाणिकपणावर, विश्वासावर असतो. कुठलाच आडपडदा न ठेवता आपल्या मनातलं सगळं तिच्याजवळ सांगितलं त्याने. अगदी नंदिनी विषयी तो आता काय विचार करतो हे सुद्धा. त्याचं हे वागणं तिला त्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रेम करायला भाग पाडत होतं. एक वार त्याच्याकडे प्रेमाने पाहून ती रूम बाहेर पडली आणि ती गेली याची खात्री झाल्यावर त्याने डोळे उघडले. तिचं मगाशी असं जवळ उभं असणं वेगळीच काही फील करून गेलं, छान असं. तिचं प्रेम, तिची ओढ कळत होती त्याला. दुजोराही द्यायचा होता. हळूहळू सगळं घडणार होतं. शाल्वी, सागर नाही का ग उठला अजून? नाही, रात्री उशिरापर्यंत काम करत बसले होते वाटतंय. मी म्हणाले सुद्धा झोपा म्हणून. अगं नुसतं म्हणायचं कशाला, चांगलं खडसावून सांगायचं. तिकडे गेल्यावर तर असतेच त्याची मनमानी, ना वेळेत जेवणाचं ना झोपायचं. किमान इकडे डोळ्यासमोर असल्यावर तरी धाकात ठेवत जा तू. तर
धाकात ठेवायचं? तिला हसूच आलं मनातल्या मनात. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.